श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुरुवात करूया. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामीसुतांच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून स्वामी महाराज कोणाची नेमणूक करणार आहेत, असा प्रश्न स्वामी सेवेकरी विचारू लागले. तेव्हा स्वामी समर्थ बोलले, सध्याच्या सेवेकरांमधील मला एकही गादीवर नेमण्यासाठी योग्य वाटत नाही. जेव्हा आमच्या मनात येईल तेव्हा मोरपंखरास आम्ही अधिकारी म्हणून गादीवर नेमू. त्याची चिंता तुम्ही करू नका. बऱ्याच वेळा स्वामी महाराज मोरपंखरा मोरपंखरा असं मोठमोठाने रात्रंदिवस ओरडत होते. आमची पायाची वीट नीट जतन करून ठेव, तर कधी आमची लपवलेली वीट आम्हाला दिली पाहिजेस, असं ते काकूबाईंना म्हणजेच स्वामी सुतांच्या आईला उद्देशून बोलत होते. पण स्वामी महाराज काय बोलतायत याचा अर्थ कोणालाच नीट कळेना. स्वामी सुतांचा भाऊ कोकणात राहत होता. स्वामी सुतांना देवाज्ञा झाल्याची वार्ता त्याला समजली. त्याला सगळे दादा म्हणत होते. तो अज्ञानी होता. त्याचे शरीर असमाधानी होते. खाल्लेलं अंगी लागत नसल्यामुळे दिवसेंदिवस तो कृश होत चाललेला होता. म्हणून काकूबाईंनी त्याला आपल्याजवळ आणले. एके दिवशी त्याची प्रकृती स्वामी समर्थ महाराजांना दाखवली. बाळ वाळत चाललं आहे. तुमच्या अमृतदृष्टीने त्याला निरोगी करावे, अशी विनंती काकूबाई श्री स्वामी समर्थ महाराजांना करू लागल्या. स्वामी महाराजांनीही याला 4 वेळा जेवायला घाल, यामुळे त्याला आरोग्य प्राप्त होईल आणि त्याची चिंता करू नकोस, असा उपदेश केला. स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे काकूबाईंनी तसेच केले. अल्पावधीत दादाला आरोग्य प्राप्त झाले. त्याची तब्येत सुधारली. स्वामी महाराजांची कृपा होताच रोग तरी कसा बरं राहील. मोगलाईत केजगावमध्ये नानासाहेब नावाचे गृहस्थ स्वामी महाराजांचे भक्त होते. भरपूर द्रव्य खर्च करून त्यांनी स्वामी महाराजांचा मठ बांधला होता. स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन त्या मठात स्वामी महाराजांच्या पादुका स्थापन कराव्यात, यासाठी ते अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. स्वामी महाराजांच्या पादुका स्थापन करण्यासाठी तुम्ही दादासाहेबांना आमच्यासोबत पाठवा, असं नानासाहेबांनी काकूबाईंना सांगितलं. काकूबाई म्हणाल्या, तो अज्ञानी आहे. त्याची प्रकृती ठीक नसते. तुमच्यासोबत आल्यावर त्याची काळजी कोण घेईल ते सांगा, आणि स्वामी समर्थांनी आज्ञा दिली तरच मी त्यांना तुमच्यासोबत पाठवीन, असं सांगून दादांना घेऊन त्या स्वामी समर्थांच्या जवळ आल्या. तिथे दादांच्या बाबतीत विचार त्यांनी स्वामी समर्थांना सांगितला. त्यावेळी स्वामी समर्थ बोलले, तुम्ही दादांना पाठवून द्या. तो अज्ञानी असला तरी आम्ही त्याला सांभाळू. तरीसुद्धा दादांना नानासाहेबांसोबत पाठवणे योग्य नाही, असं काकूबाईंना वाटू लागले. तिने आपल्या परीने स्वामी समर्थ महाराजांना पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा स्वामी समर्थ महाराज बोलले, त्यांना पाठवण्यात तुमचे काय गेले. आम्हाला जे योग्य वाटेल तेच आम्ही करू. शेवटी सगळ्या मंडळींसोबत केसगावला दादांना पाठवण्यात काकूबाई तयार झाल्या. तिथे गेल्यावर पादुकांची स्थापना झाल्यावर दादा परत आले. नंतर काही दिवसांनी स्वामींनी सेवेकरांसोबत दादांना मुंबईला पाठवले आणि ब्रह्मचारी बुवांना त्यांना गादीवर बसवण्याची आज्ञा दिली. सेवेकरी मंडळी दादांना ब्रह्मचारी बुवांजवळ घेऊन गेले आणि स्वामी महाराजांनी दिलेली आज्ञा तात्काळ सांगितली. दादांना गोसावी करून त्यांना मुंबईच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून बसवावे आणि त्यांना स्वामी सुतांची कफनी झोळी निशाणी म्हणून द्यावी. स्वामी समर्थांच्या आज्ञेप्रमाणे ब्रह्मचारी बुवांनी दादांना आपण गोसावी होऊन गादीचा कारभार चालवावा, असा उपदेश केला होता. दादा अज्ञानी असला तरी अशा गोष्टींना नेहमीच तो नकार देत होता. या असल्या गोष्टी मला आवडत नाहीत, असं तो नेहमी सांगत होता.
ब्रह्मचारी बुवांनी खूप खटाटोप करून दादांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण दादांना हे मान्य नव्हते. शेवटी दादांना मुंबईहून अक्कलकोटला पाठवण्यात आले. दादांना घेऊन सेवेकरी स्वामी महाराजांच्या जवळ आले. त्यावेळेला स्वामी महाराजांच्या सानिध्यात सगळेच भजन करत होते. दादाही हातामध्ये तंबुरा घेऊन भजन करत होते. त्यावेळेला स्वामी समर्थांनी भुजंगास माझ्या पादुका घेऊन ये आणि त्या दादांच्या मस्तकी ठेव अशी आज्ञा करून इतरांना मोर्चेला आणून त्यांच्यावर धरायला सांगितले. भुजंगाने श्री स्वामी महाराजांच्या पादुका आणून दादांच्या मस्तकी ठेवताच त्यांच्या चित्ताला उपरती झाली. हृदयात ज्ञानाचा प्रकाश उमटला. अज्ञान अंधकार निघून गेला आणि दादा भजनात रंगून जात देहभानही विसरून गेला. स्वस्वरूपात लीन झाला. त्याचा सर्व अहंकार पळून गेला. असा आहे सद्गुरूंचा महिमा. पादुकांच्या स्पर्शाने तात्काळ ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावे. काय धन्यता वर्णावी. दादांची वृत्ती पाहून काकूबाई दचकली. ती स्वामी समर्थांना म्हणाली, महाराज, काय केलं ते? दादांना का बरं वेड लावले? आपण हे काय केलं? दादांच्या डोक्यावर पादुका का ठेवल्या? त्यावेळेला स्वामी समर्थ महाराज काकूबाईंना बोलले, या समयी आम्हाला जे योग्य वाटते तेच आम्ही करू. तुम्ही व्यर्थ बडबड करू नका. काकूबाई बोलली, एकाला गोसावी बनवून मारून टाकले तेवढे पुरे नाही का? हे ऐकून स्वामी समर्थांना खूप राग आला आणि ते रागात बोलले, या बाईला ताबडतोब खोड्यात घाला. काकूबाईंनी ऊर पिटत आकांत खूप केला. स्वामी महाराजांनी काय अनर्थ मांडला. नाना अपशब्द ती स्वामी महाराजांना बोलत होती, परंतु स्वामी महाराजांनी तिच्याकडे लक्ष नाही दिले. दादांना गोसावी बनवून स्वामी सुतांची कफनी आणि झोळी दिली. दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थांनी दादांना भिक्षा मागवण्यासाठी पाठवले. ते मात्र पाहून काकूबाईंना खूप दुःख झाले. तशीच ती जाऊन स्वामी महाराजांच्या चरणावर लोळण करत भाकीत करत पदर पसरत होती. नाना प्रकारे विनंती करून शोक करत होती. तिची ती कृती बघून स्वामी महाराजांना अधिकच हसू आले आणि अधिकच कौतुकाने त्यांनी दादांना जवळ बोलवले आणि त्याला म्हणाले, ही तुझी आई अनुसयाप्रमाणे आहे. तिच्या जवळ जाऊन भिक्षा माग. अवश्य म्हणून दादा काकूबाईंजवळ आले. हे दृश्य पाहून ती दादांना म्हणाली, तुझी कृती लोकपवादाकारण आहे. भिक्षेचे अन्न खाणे कधीच चांगले नाही. हे चाळे सोडून सुखाने संसार कर. मातेचे हे बोलणे ऐकून दादा तिला बोलले, आजपासून ही सगळी सुखे मला तुच्छ वाटत आहे. पुत्राचे हे उत्तर ऐकून तिचे मन उदास झाले. दादा गोसावी होऊन स्वामी महाराजांच्या भजनात रंगले. काही दिवसांनी दादा अक्कलकोटमधून मुंबईला गेले आणि स्वामी सुतांच्या गादीवर बसून संस्था चालवल्या. दादा आता मुंबईमध्ये राहत होते, तर काकूबाई आनंदाने अक्कलकोटमध्ये राहत होती. कलियुगात दिवसेंदिवस स्वामी महाराजांचा महिमा वाढत होता. स्वामी महाराजांच्यावर विश्वास ठेवावे अशा प्रकारे दोन बंधूंचे वृत्त वर्णन केलेले आहे. जास्त विस्तार न करता फक्त सार घेतलेला आहे. जसे स्वामीसूत श्रेष्ठ ठरले, अगदी तसेच दादाबुवाही श्रेष्ठ ठरले. या भूतलावावर जगाच्या उद्धारासाठी जणू विष्णू शंकरांनी अवतारच घेतला होता. अशा प्रकारे ही सुंदर अशी कथा इथेच समाप्त होत आहे. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील हा अध्याय इथेच समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.